चला लहान मुलं असतील या समोर या पुढे पाठीमागचे या लहान मुलं समोर या या पुढे या पुढे या पुढे थोडं अजून इथं बसा पाठीमाग बसतील लोक या पुढे लहान मुलं या समोर बसा उठा पटकन सर जो मी ऐसा समर्थ हो तो मी जगाचा नाथ हो गगन ऐसा साक्षी होतो तोही मीची अरे जो हाय म्हणाल त्याला हाय आणि जो बाळोमा नाही म्हणाल त्याला बाळोमा कधीच नाही अरे ज्या दिवशी बोलल्या धराला आग लागेल त्या दिवशी या जगात बाळूधर नाही म्हणून समजा तोपर्यंत जगाच्या पाठीवरून कुठून बी हाक मारा अरे तुमच्या पायाच्या टाचाखाली अरे न्यास आहे असं समजा असं बळोमा म्हणत असायचं आणि खरोखर मंडळी त्याची सत्यता आजही पटते मामांची प्रचिती दृष्टांत साक्षात्कार आजही भाविकांना होतो खरंच अद्भुत अगम्य असे बळोमा एक 40-45 वर्षापूर्वी या धरणीवरून मामा फिरत होते असं जर कोणाला सांगायला गेलं मंडळी तर ते पटणार नाही परंतु ते सत्य आहे मामांना डोळ्याने पाहिलेली लोक आज आदमापूर पंचक्रोशीमध्ये जिवंत ज्यांनी मामांसोबत 6-6 वर्ष 11-11 वर्ष बकरी राखली अरे देवासमोर बकरी राखली देवासोबत बकरी राखली ते लोक आज जिवंत आहेत बरोबर आवाज आवाज कमी झालाय आवाज दोन्हीचा कमी झाला आवाज आवाज तिथे एकदा थांबा आवाज कमी होऊन तर मंडळी ज्यावेळेस धर्म बुडायला लागला सत्य फासावर गेलं आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी अरे कलियुगामध्ये सत्य फासावर गेलंय पापाचा डोंगर वाढत गेला भावाला बाळांनो बहीण ओळखणं झाली अरे सासऱ्याला सून ओळखणं झाली डोंगरा एवढा पाप झाले दोरा एवढा पुण्य शिल्लक राहिलंय आणि या दोराच्या आधारावर डोंगर तरलाय या कलियुगामध्ये धर्म बुडायला लागला धर्माचं रक्षण करण्यासाठी अरे धर्म बुडायला लागला धर्माचं रक्षण करण्यासाठी साक्षात या कलियुगामध्ये देवाला अवतार घ्यायचा होता साक्षात भगवान शंकरांना या देवाला जगाच्या मालकाला अवतार घ्यायचा होता धर्म बुडायला लागला धर्माचं रक्षण करण्यासाठी साक्षात भगवान शंकरानं नियोजन केलं या पृथ्वी तलावर अवतार घ्यायचा आता ज्यांच्या पोटाला अवतार घ्यायचा अरे ज्यांच्या पोटी अवतार घ्यायचा ते कितीतरी पुण्यवान असायला पाहिजे कितीतरी सत्वशील असायला पाहिजे आणि या पृथ्वी तलावर देवानं अवतार घ्यायचा ठरवला साक्षात भगवान शंकरानं अवतार घ्यायचा ठरवला तो म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये चिक्कोडी तालुका आणि चिक्कोडी तालुक्यामध्ये भाग्यवान असं अक्कोळगाव या अक्कोळगावामध्ये मंडळी एक धनगर समाजाचं कुटुंब होतं गरीब कुटुंब होतं त्यामध्ये सुंदराबाई आरभावे आणि मायाप्पा आरभावे हे पती पत्नी राहत होते सुंदराबाई पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्त होत्या दर एकादशीला पंढरीच्या पांडुरंगाची एकादश धरणार सतत विठ्ठलाच्या मुखामध्ये हरिनाम असणार सुंदराबाईचं माहेर होतं मंडळ श्री क्षेत्र आप्पाची वाडी तेथील देवस्थान हलसीजनाथ बघा लहानपणापासून या सुंदरा मातेनं त्या हलसीजनाथांची सेवा केली मंदिर परिसर झाडलोट केला होईल तेवढी भक्ती होईल तेवढी सेवा केली अरे भक्तीचा वर्ग देवाच्या डोक्यावर व्हावं आणि देव सुद्धा त्या भक्तीमधून उतराई व्हावा एवढ्या संसारात आड अडचणी पण कोणतंच घराने देवाला कधी सांगितलं नाही कधीच आपल्या संसारातली अडचण कधी हलसीदनाथांना कधी सांगितले नाही अरे हलसीदनाथ म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतार भक्तीचं ओझ देवाच्या डोक्यावर हवं अरे ज्या वेळेस माहेरला येणार मंदिर परिसर झाडलोट करणार होईल तेवढी भक्ती होईल तेवढी सेवा करणार अरे लहानपणापासून हलसीदनाथांची सेवा केली भक्ती केली पण कोणतं अडचण कधी कधी देवाला सांगितले नाही कोणतं मागणं कधी देवाला मागितलं नाही अरे देव सुद्धा उतराई होण्यासाठी तत्पर झाला अरे सुंदरा माता अरे काहीतरी माग पण सुंदरा मातेने कधी भक्ती वाचून आणि सेवा आणि भक्ती या वाचून दुसरं काही देवाला मागितलं नाही अरे देवाला अवतार घ्यायचा होता देवाने नियोजन केलं अवतार घेण्यासाठी पण सुंदरा मातेने काही मागितलं नाही एक दिवस देवाने विचार केला अरे हलसीदाराने विचार केला आणि खरोखर हे जे चाललंय मंडळी ते कुणाच्या तरी सत्तेने चालतंय अरे म्या चालल्या सूर्य चाले म्याच बोलवल्या वेदू बोले म्या हलवल्या प्राण वाले जो जगात
चालिता अरे चाले हे शरीर कोणाचे सत्ते कोण बोलवितो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको अरे चाले हे शरीर कोणाचे सत्ते साक्षात या परमेश्वराच्या शिवाय अरे सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. एक दिवस सुंदराबाई माहेरला आल्या आणि हलसिद्धनाथांचं दर्शन घेतलं आणि ज्या वेळेला हलसिद्धनाथांचं दर्शन घेतलं त्यावेळेस मंडळी मनामध्ये काही मागितलं नाही देवाला फक्त भक्ती वाचून आणि सेवा वाचून दुसरं काही देवाला मागितलं नाही. अरे देवाला भक्तीचं वजन देवाच्या डोक्यावर झालं होतं. देव भक्तीतून उतराई होण्यासाठी तत्पर झाला होता आणि त्याच वेळेला या हलसिद्धनाथानं आशीर्वाद दिला आणि त्याच वेळेला सुंदरा मातेच्या मुखातून शब्द गेला मंडळी. अरे कधीच देवाला काही मागितलं नाही पण या हलसिद्धनाथांच्या गादीला एक मागणं मागितलं. अरे हे देवा हलसिद्धनाथ अप्पा अरे माझ्या पोटाला असा मुलगा जन्माला घाल की ज्याचा झेंडा तळलोक्यात फडकला पाहिजे. सुंदराबाई बोलून विसरून गेले. देवाची मान दहाड झाली. अरे भक्तीचं ओझं देवाच्या डोक्यावर झालं होतं आणि देव सुद्धा भक्तीतून उतराई होण्यासाठी तत्पर झाला आणि अवतार घ्यायचा ठरवला भगवान शंकरानं. काही काळ लोटला गेला मंडळी काही महिन्यांचा काळ लोटला गेला. शके 1814 आलं. अश्विन महिना चालू होता. जसा अश्विन महिना चालू आहे अश्विन महिन्यातील पहिली शुद्ध एकादशी होती जी काल एकादशी होती तशी अश्विन शुद्ध एकादशी पहिली एकादशी होती. सुंदरा मातेचा उपवास होता. अरे पंढरीची वारी कधी चुकवली नाही. हलसिद्धनाथांचं नाव कधी मुखामधलं गेलं नाही मंडळी. आणि त्याच वेळेला रात्रभर भजन झालं आणि दुसरा दिवस उजाडला. अरे दुसरा दिवस होता मंडळी शके 1814 मधला अश्विन वद्य मंडळी द्वादशी होती. द्वादशीचा दिवस होता सोमवार होता. 3 ऑक्टोबर 1892 साल होतं. त्याच दिवशी साक्षात भगवान शंकराने अवतार घेतला. तो म्हणजे धनगर कुळामध्ये अवतार घेतला 4:23 अरे विचार करा मंडळी ज्यावेळेस आपली मुलं बाळ जन्माला येतात रडत असतात. ज्यावेळेस हा मामांचा जन्म झाला भगवान शंकरानं अवतार घेतला बाळाच्या चेहऱ्यावर हास्य होतं मंडळी. अरे परमेश्वराची पहिली खूण होती. पण मंडळी भोळी भाबडी जनता काय लोकांना कळणार देव अवताराला. अरे खोलीमध्ये चक्क प्रकाश पडला लखलखीत प्रकाश पडला. कुणाला काही कळलं बाळाच्या चेहऱ्यावर सतत हास्य होतं. अरे सगळीकडे साखर वाटण्यात आली. आनंद झाला. बारशाचा कार्यक्रम झाला आणि बाळाचे नाव मंडळी बाळाप्पास ठेवण्यात आले. 3 ऑक्टोबर 1892 सालामध्ये साक्षात या भगवान शंकरानं अवतार घेतला. तो म्हणजे धनगर कुळामध्ये अवतार घेतला. भगवान शंकरानं धर्माचं रक्षण करण्यासाठी गोरगरिबांची डापिडा दूर करण्यासाठी धनगर कुळामध्ये का अवतार घेतला असेल धनगर कुळातच. त्या पंढरीच्या पांडुरंगाने काय केलं. अरे एका वार करायच्या शेतामध्ये अरे भलं मोठं असं वारुळ निर्माण केलं आणि वारुळ दिवसेंदिवस वाढायला लागलं. आषाढी वारी जवळ आलेली होती आणि अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेने ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये चाललेल्या होत्या. या शेतकरी राजाला सुद्धा वारीला जायची उत्सुकता मनामध्ये होती आणि वारकरी होता मंडळी तो शेतकरी. 2 मुलं होती. नांगरणी शेतामध्ये चालू होती. पेरणी चालू होती आणि अशातच 2 मुलं वडिलांपाशी आली आणि बोलायला लागली बाबा अहो कितीतरी धान्य पुरतं या वारुळामुळे एवढं वारुळ आपल्या शेतातून काढून टाकूया. त्यावेळेस तो शेतकरी राजा मुलांना बोलायला लागला अरे नाही रे लेकरांनो अरे नाही रे बाळांनो. अरे वारुळातून मला कधी घाट्या घुंगराचा आवाज ऐकू येते. बाबा असं कुठं असतंय का. काहीतरी तुमचं नांगरणी चालू झाली. अरे आषाढी वारीच्या निमित्तानं अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेनं ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये चालल्या होत्या. अशातच एका वारकऱ्यानं वाट वाकडी केली आणि या शेतकरी राजाच्या शेतामध्ये आला. राम घातला. वारुळाला नमस्कार करून बोलायला लागला अहो शेतकरी दादा एवढं वारुळ तुमच्या शेतातून कधी काढून टाकू नका. होय रे वारकरी दादा. अरे मला या वारुळातून कधी घाट्या घुंगराचा आवाज ऐकू येतोय. आणि परत दिंडीमध्ये सहभागी झाला वारकरी. अरे दिंडी पंढरीच्या दिशेने ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये निघून गेली. 2 मुलं होती. नांगरणी शेतामध्ये चालू होती. परत वडिलांपाशी आली बोलायला लागली बाबा अहो कितीतरी धान्य पुरतंय या वारुळामुळे आपण वारुळ तेवढं काढून टाकू.
नाही रे बाबा, आताच वारकरी दादा सांगून गेला. अरे वारकऱ्याने सांगितलं काय, आमच्या पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं काय एकच बाबा. अरे मलाही या वारुळातून कधी कधी घाट्या घुगराचा आवाज ऐकू येतो. बाबा काहीतरीच असतंय तुमचं. नांगरणी चालू झाली, शेतकऱ्याला वारीला जाण्याची मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. वारीला जाण्याची गडबड चालू झाली. अरे उद्या वारीला जायचंय. शेतातली कामं पटापटा पटापटा करू लागला. अरे वडिलांचं लक्ष नव्हतं आणि नांगर जवळजवळ वारुळाच्या जवळ आला. अरे वडिलांचं लक्ष नव्हतं आणि मग त्या दोन मुलांना मंडळी तो नांगर वारुळामध्ये घातला गेला. अरे वारुळाला तोडा गेला आणि साक्षात पंढरीच्या पांडुरंगानं अरे जगाच्या कल्याणासंतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे जगाच्या कल्याणासाठी जगाच्या उद्धारासाठी गोरगरिबांना इडापिडा दूर करण्यासाठी त्या वारुळातून मेंढी माऊलीची उत्पत्ती झाली. बोला बोला देवांच्या नावानं. बघा आपण मामांच्या तळावर जातो, मामांची मेंढी माऊली पाहतो, मामांचं दर्शन घेतो, मेंढी माऊलीचं दर्शन घेतो. या मेंढी माऊलीची उत्पत्ती जगाच्या कल्याणासाठी जगाच्या उद्धारासाठी त्या पंढरीच्या पांडुरंगानं वाहुळातून उत्पत्ती केली आणि जगाचं कल्याण करण्यासाठी, मुक्याला वाचा देण्यासाठी, पांगल्याला पाय देण्यासाठी, निपुत्रिकाला संतान देण्यासाठी, ज्याला डोळं नाही त्याला दृष्टी देण्यासाठी या साक्षात भगवान शंकरानं धनगर कुळामध्ये अवतार घेतला. काय घेतला धनगर कुळामध्ये? देवाला एका जागेवर थांबून चालणार नव्हतं. देवाला एका जागेवर थांबून चालणार नव्हतं म्हणून देवानं धनगर कुळामध्ये अवतार घेतला आणि त्या पंढरीच्या पांडुरंगानं मेंढी माऊलीची उत्पत्ती वारुळातून केली आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, अरे जगाच्या कल्याणासाठी मामांची भ्रमंती चालू झाली. मुक्याला वाचा देत गेला, पांगळ्याला पाय देत गेला, आंधळ्याला दृष्टी देत गेला, ज्याला संतान नाही त्याला संतान देत गेला. मामांची भ्रमंती चालू झाली. असंच मंडळी कर्नाटक भागामध्ये मामांचा तळ होता. कटकोळ नावाचं खेडं होतं. त्या कटकोळ नावाच्या खेड्यामध्ये मामांची बकरी होती. श्रावण महिना होता, पावसाळ्याचे दिवस होते. पण मंडळी त्या भागामध्ये जसा दुष्काळ पडावा पाऊस पडलेला नव्हता. शेतकरी राजा पेरणी करायचा, पिकं सुद्धा उगवताना जडत होती. बघा श्रावण महिन्यामध्ये एवढी भयान उष्णता त्यावेळेस जाणवत होती. दुपारची वेळ होती, मामांना तहान लागली. मामांनी एक तांब्या बरोबर घेतला आणि आजूबाजूला एखादी विहीर आहे का ते पाहण्याचा मामा प्रयत्न करू लागला. पण बहुतेक विहिरी आटलेल्या होत्या. विहीर कुठं सापडत नव्हती. थोड्या वेळानंतर एक पडकी विहीर मामांना आढळली. बघा त्या पडक्या विहिरीमध्ये खाली उतरणं धोक्याचं होतं, वर येणं त्यापेक्षा महाकठीण होतं. बघा जगाचा मालक, विश्वाचा मालक, त्रैलोक्याचा धनी, काशीचा मालक माझा बाळू मामा. अरे कुठेही क्षणार्धात भंडारा टाकला असता, कुठेही पाण्याचा झरा निर्माण करता आला असता. पण लक्षात घ्या, ज्या वेळेस देवानं अवतार घेतला, ज्या वेळेस संतांनी अवतार घेतला, त्या शक्तीचा कधी उपयोग आपल्या स्वतःच्या हितासाठी कधी करत नसतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार. मामांनी तो तांब्या बरोबर घेतला. त्या अवघड विहिरीमध्ये मामा उतरले, पोटभर पाणी प्यायले आणि तांब्या गच्च पाण्यानं भरला आणि कसं बस माझा देव वर आला. वर आल्यानंतर समोर पाहतात तर काय, दोन जटाधारी साधू, भगवी वस्त्रे परिधान केलेली, जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, ती मामांसमोर आली आणि बोलायला लागली, बाळ आम्ही तहानेनं कासावीस झालेलो आहोत, आम्हाला पाणी कुठंच मिळालं नाही. तू जर आम्हाला पाणी देशील तर देव तुझं कल्याण करील. अरे ज्यांचा अवतार होता परोपकारासाठी, जगाच्या कल्याणासाठी, कसलाच विचार केला नाही मामांनी. क्षणार्धात भरलेला तांब्या त्या देवदूतांना दिला. त्यातल्या एका साधूने ते पाणी घटा पिऊन टाकलं. परत सांगितलं, बाळ अजून पाणी आणून देशील काय? असं 2-4 वेळा झालं. मामांची ती सत्व परीक्षा पाहून, मामांची निष्ठा पाहून दोन्ही साधू मंडळी प्रसन्न झाले आणि त्या दोन्ही देवदूतांनी मामांच्या डोक्यावर उजवा आशीर्वादाचा हात ठेवला. त्यावेळेस मामाने दोघांचे चरण दर्शन घेतलं. त्या देवदूतांच्या मुखातून शब्द गेला, बाळ आजपासून तू जे जे बोलशील ते सत्य होईल, तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल, तू जे जे कार्य करशील ते यशस्वी आणि पूर्ण होईल असा आम्ही तुला आशीर्वाद देत आहोत. आणि थोड्याच वेळात दोन्ही साधू अंतर्धान पावले. मंडळी अदृश्य झाले. कोण होते ते दोन साधू? कोण होते ते दोन साधू? ते फक्त मामांना ठाऊक याची वाच्यता मामांनी कधी कुणा समोर केली नाही. पण एकदा देव माझा आनंदी असताना, ऐका मंडळी, अरे माझ्या देवाला आनंद कधी व्हायचा? ज्यावेळेस मामांच्या शेळ्या मेंढ्या पोटभर चरल्या की माझ्या देवाला आनंद व्हायचा. मंडळी लक्षात घ्या बारीक शब्द. ज्यावेळेस मामांच्या शेळ्या मेंढ्या पोटभर चरल्या की
त्यावेळेस देव जेवायचा मंडळी. आजही मंडळी मामांच्या बकऱ्याच, मामांच्या शेळ्या मेंढ्या, मामांची मेंढी माऊली जर उपाशी आली तर आजही देव उपाशी राहतो, देव जेवत नाही. तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, अरे मामाने 4 सप्टेंबर 1966 ला समाधी घेतली आणि आज कसं जेवत आहे? पण मामाने सांगितलं, रे नाही मी असं समजू नका. अरे ज्या दिवशी मला झाडाला आग लागेल त्या दिवशी या जगात बाळूधनगर नाही म्हणून समजा. आता वल्ली झाडं उभ्यानं कधी पेटल? ज्या दिवशी पृथ्वीचा प्रलय काळ होईल, महाविनाशानं, महाअग्निज्वालानं सगळी पृथ्वी जळल मंडळी, उभ्या उभ्या वल्ली झाडं उभ्यानं पेटल, त्या दिवशी या जगात बाळूधनगर नाही म्हणून समजा, असं मामा म्हणायचे मंडळी. तर एकदा असंच मामा एकदा आनंदी होता. समोर एक भक्त बसलेला होता आणि त्या भक्ताला मामाने थोडक्यात सांगितलं आणि याची वाच्यता कोणाला करू नको सांगितलं. आणि त्या भक्ताने सुद्धा मंडळी मामांच्या समाधीनंतर ही गोष्ट भाविक भक्तांना सांगितली. मामा सांगायचे, बघा देवानं साक्षात भगवान शंकराचं रूप अनेक भक्तांना दाखवलं, पण मामा सांगायचे, अरे याची वाच्यता कधी कोणासमोर करू नको, नाही तर तुझा वंश खंडन होईल. त्या भीतीपोटी मंडळी भक्त मंडळी त्याचा उलगडा करत नव्हतं. मामाने कधीच सांगितलं नाही मी देव आहे. मामाने सांगितलं या जगात झेंडा दिसेल या बाळूधनगराचा. अशा प्रकारे मामांना वाचा सिद्धी प्राप्त झाली. साक्षात भगवान शंकरानं अवतार घेतला आणि वाचा सिद्धी प्राप्त झाली. तर असंच मामा बेळगाव बागलकोट हम रस्त्यानं चाललं होतं. जात असताना मंडळी वाटेमध्ये एक साबरा नावाचं गाव आलं. त्या साबरा गावामध्ये अत्यंत गरीब धनगर राहत होत. अत्यंत गरीब धनगर राहत होता मंडळी. 80-85 वर्षापूर्वीचा काळ. त्यावेळेस मंडळी त्या शेतकऱ्याला 1000 रुपयाचं कर्ज झालं होतं. सावकाराचं देणं होतं. जमीन सावकाराकडे गहाण ठेवलेली होती. अरे काय करावं सुचत नव्हतं. अशातच मामा त्या साबरा गावातून पूर्व दिशेला बकऱ्यांच्या पाठीमागे झपाझप झपाझप पावलं टाकत टाकत माझा देव निघाला. अरे वाऱ्यासारखी बातमी पसरली. अरे देव आलाय, देव आलाय, मामा आलाय. त्या गरीब धनगराच्या कानावर जशी बातमी पसरली, अरे पळत पळत आला, मामांच्या चरणावर मस्तक ठेवलं. देवा, अरे मला 1000 रुपयाचं कर्ज झाले देवा. या संकटातून मामा फक्त तुम्ही आणि तुम्हीच सोडवू शकता. आणि त्यावेळेस मंडळी एक मामांचा भक्त लक्ष्मण वडेर मामांच्या तळावर सेवेला होता. मामा असं 2 पायाच्या चवडीवर जमिनीवर बसलं. हातामध्ये काठी होती. त्याच काठीनं मंडळी या जमिनीला, या धरणी माईला मंडळी 3 वेळा काठी मारली आणि त्यावेळेस चांदीचं रुपयाचं गाठोड जमिनीतून हळूहळू हळूहळू वर आलं. आता त्यावेळेस मंडळी ब्रिटिश सरकारचा काळ होता आणि राणीचा छाप असणार चांदीचं रुपये चलनात होत, म्हणून चांदीचं रुपयाचं गाठोड वर आलं. मामाने सांगितलं, अरे त्या गरीब धनगराला सांगितलं, अरे काय पाहिजे तेवढे पैसे घे. तो सुद्धा इमानदार होता मंडळी. त्यानं मोजून फक्त 1000 रुपये घेतले. मामाने सांगितलं, अरे पुरतील काय? पुरतील म्हणजे. परत मामाने 3 वेळा काठी मारली आणि जमिनीमध्ये गेलेलं वर आलेलं जसं गाठोड वर आलं तसं जमिनीमध्ये गेलं, अदृश्य झालं. आणि तो गरीब धनगर मामांच्या चरणावर लोटांगण घालायला निघाला. लक्ष्मण वडेराला सांगायला लागला, अरे लक्ष्मण ऐक, अरे तुझा बाबा दिसतो तसा साधा धनगर मानव नाही. अरे तो लई मोठा सावकार आहे. अरे तो या जगाचा परमेश्वरी परमात्मा आहे. 1000 रुपये त्या गरीब धनगरानं सावकाराला दिलं. जमीन सोडून घेतली. सगळ्या जगाला, सगळ्या गावाला सांगत सुटला, अरे अक्कलचा बाबा, अरे माझ्यासाठी जमिनीतून पैक वर काढलं, माझं सावकाराचं देणं दिलं. अरे किती जरी जन्मात या भगवंताची, या मामांची सेवा केली तर ऋण भेटण्यासारखं नाही. मामांची प्रचिती लोकांना येत होती का? तर मामा त्यांचं गारानं सोडवत होत. देव जगा वेगळा मंडळी. असंच मंडळी एका माल रणावर मामांची बकरी चरत होती. मामा एकटच बकऱ्यांबरोबर होत. अशातच मंडळी वारं वावटळ सुटलं, वादळ सुटलं, बकरी सायरा वैरा सायरा वैरा सायरा वैरा पळायला लागली. अशातच मामा बकरी यांना एकत्र करता करता मामांचा जरीचा पटका निष्ठू लागला. खांद्यावरलं गोंगड सरकू लागलं. पायातलं पायतान निष्ठू लागलं मंडळी. थोडा वेळ गेला मंडळी. मामांना त्रास सहन करावा लागला. मामा बकऱ्यांबरोबर त्यावेळेस एकटच होत. त्यावेळेस मामांनी काय केलं? अरे पायातलं पायतान जमिनीवर काढलं, खांद्यावरलं गोंगड जमिनीवर काढलं, डोक्यातला जरीचा पटका जमिनीवर ठेवला आणि हातानं काठी घेतली आणि काठीने मारायला सुरुवात केली. मंडळी
निर्जीव वस्तूंना किती जरी मारलं तर ते काय आपल्या आज्ञेत राहणार आहे का मंडळी? पण जगाचा मालक, विश्वाचा मालक, त्रैलोक्याचा धनी काठीने मारता मारता त्या निर्जीव वस्तूंना मामा बोलत होता, अरे इथनं पुढे तुमची जागा सोडाल तर याद राखा तुम्हाला दुसरा यजमान पाहिजे. मंडळी त्याच वेळेपासून, त्याच क्षणापासून किती सुद्धा वारा सुटू द्या, किती सुद्धा वावटळ सुटू द्या, मामांच्या आपल्या वस्तूने आपली जागा कधी सोडली नाही, गोंगड कधी सरकलं नाही, पायातलं पायतान कधी निसटलं नाही, अरे डोक्यातला जरीचा पटका निसटला नाही. मंडळी काय अधिकार असेल? अरे चराचरावर ज्याची सत्ता, पंचमहाभूतावर सत्ता गाजवणारा या कलियुगातला देव म्हणलं तर फक्त जगाच्या पाठीवर फक्त बाळूमा. बोला 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 मामांच्या नावानं. मामांची प्रचिती मंडळी लोकांना यायला लागली. आपापलं घराणं सोडवण्यासाठी आपापलं घराणं घेऊन देवाकडे लोक यायला लागली. अरे देव जगा वेगळा. आता देव जगा वेगळा कसा? देव जगा वेगळा कसा? कोणतंही तीर्थक्षेत्र घ्या मंडळी, तिथपर्यंत आपल्याला जावं लागतंय, तिथपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. पण माझ्या देवानं सांगितलं, माझ्या मामाने सांगितलं, रे तू माझ्याकडे येऊ नको, मीच तुझ्याकडे येतो. आणि मामाने या मुख्य साधू संतांचा दिंडी सोहळा बरोबर घेतला आणि रोज देव एका गावाला जाऊ लागला. खरोखर मामांच्या मेंढी माऊलीचं पाऊल म्हणजे साक्षात या ब्रह्मांड नायक बाळू मामांचं पाऊल. मामा सांगायचा, माझा देव सांगायचा, अरे ज्याच्या ज्याच्या शेताला माझ्या मेंढी माऊलीचं पाऊल लागल तिथं विपुल प्रमाणात धनधान्य पिकल्याशिवाय राहणार नाही. अरे तुमच्या पाठीमागची साडेसाती घालवल्याशिवाय राहणार नाही का? तर खाऊन बुडवणारा देव नाही मंडळी. मामा सांगायचे, अरे मी कोणाचं उपकार घेऊन घ्यायला देव नाही, माझा हात असा जगाकडे घेण्यासाठी नाही. मामा सांगायचे, माझा हात असा जगाला देण्यासाठी. देव जगा वेगळा. अनेक भक्त मंडळी मामांच्या तळावर यायला लागले. अरे बरीचशी अशी लोक होती ज्यांना मुलबाळच नाही, अशी लोक मामांच्या तळावर येत होते. मंडळी मामांच्या तळावर त्यावेळेस कन्याचा प्रसाद असायचा. बघा पालखी सोहळ्यावर आपण दर अमावस्येला कधी गेला असेल तर ज्वारी भरडलेली चवीपुरतं मीठ टाकलेला तो शिजवलेला जिन्नस म्हणजे तो पदार्थ म्हणजे मामांच्या तळावरच्या कन्याचा प्रसाद. 18,000 चालणार रामबाण औषध म्हणजे मामांच्या तळावरच्या कन्याचा प्रसाद. मामा सांगायचे, एखादं जोडपं जरी आलं, मामा सहज सांगायचे, अरे मुलबाळ नाही, अरे माझ्या स्वयंपाकाच्या बिहारामध्ये जा आणि कन्याचा प्रसाद खा. कन्याचा प्रसाद खाल्ला की वर्षामध्ये घरामध्ये पाळणा हलायचा मंडळी. कुणाला सांगायचे, हा भंडारा खा, अरे जातोय तुझा आजार, भंडारा खाल्ला की आजार जायचं. कुणाला सांगायचे, अरे हा गरम गरम चाय एका घोटात पिऊन टाक, होतोय तुझं काम. कधी कधी मामा बिडी ओढत बसलेला असायचा, हातामध्ये बिडी असायची, अरे ओढ बिडी, होतोय तुझं काम. कधी कधी तळावर पुरणपोळ्या आलेल्या असायच्या. मामा सहज सांगायचे, अरे ही पुरणपोळी खा. पुरणपोळी खाऊन झाल्यानंतर मामा सांगायचे, अरे त्या पोळीतच मुलगा आहे बघ. आणि घरामध्ये वर्षामध्ये पाळणा हलायचा. जे बोलल ते सत्य, बोलल ते सत्य मंडळी. आणि मामांचा एकही शब्द आज तागायत कधी खोटा ठरलेला नाही. असंच एक 3-4 वर्ष लग्नाला झालेलं जोडपं मामांच्या तळावर आलं. अरे मुलबाळ नाही म्हणून मामांच्या तळावर आलं आणि मामाने सांगितलं, माझ्या तळावरच्या बिहारातल्या कन्याचा प्रसाद खा. त्या बाईने सांगितलं, मला उपवास आहे, माझा आज सोमवार आहे, मी काय कन्या खात नाही. त्याच क्षणाला माझ्या देवानं सांगितलं, बाई तुझं काम झालं, गावाकडे परत जा. ते जोडपं मामांचं दर्शन घेतलं गावाकडे परत गेलं. पण उभ्या आयुष्यात तिला मुलबाळ झालंच नाही का? अरे देव नाही द्यायला आणि पदर नाही घ्यायला. अरे देव देत असताना घेतलं नाही. असंच एक प्रसंग आला मंडळी. काही दिवसानंतर नवीन लग्न झालेलं जोडपं मामांच्या तळावर आलं आणि मामा नेहमीप्रमाणे ज्याला कन्याचा प्रसाद खायला सांगल, खरोखर मंडळी त्याच्या पाठीमागचा काल नाहीसा केल्याशिवाय देव राहत नव्हता. त्याच्या पाठीमागची साडेसाती घालवल्याशिवाय राहत नसायचा. नवीन लग्न झालेलं जोडपं आलं आणि मामाने त्या बाईला सांगितलं, अगं पोरी, अगं कन्याचा प्रसाद खा. तिनं नको नको सांगितलं. मामांनी देवाने आग्रह केला. देवानं, या जगाच्या मालकानं, या ब्रह्मांडाच्या मालकानं माझ्या बाळू मामानं आग्रह केला, अगं पोरी माझ्या तळावरच्या कन्याचा प्रसाद खा. नको 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 म्हणायला लागली. 4-5 वेळा मुखातून शब्द गेला. त्यावेळेस माझा देव बोलायला लागला, जगाचा मालक माझा ब्रह्मांड नायक बाळू मामा बोलायला लागला, अगं तू कन्या नको म्हणतीस तर मी तुला कन्या 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 कन्याच देणार.
आणि 5 वर्षात मंडळी 5 मुली झाल्या. अरे बोलल ते सत्य. काही ठराविक लोकांना मामा सांगायचे, अरे बाळू धनगराची सेवा चाकरी करताय, अरे बाळू धनगराची सेवा चाकरी करताय, आणि तुम्हाला जर मुलबाळ झालं नाही म्हणून माझ्या गावाने जगामध्ये तो सांगत सुटायचं असेल तर मला तुमच्या सेवेची गरज आहे. मामांच्या आज्ञेप्रमाणे जो वागतोय मंडळी आजही, मामा त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. मामाच्या आज्ञेचं जो उल्लंघन करतोय आजही मामा त्याला शासन केल्याशिवाय सोडत नाही. एवढा अधिकार या कलियुगात कुणाचा असेल तर या ब्रह्मांड नायक बळवमांचा. बरोबर बळवमांच्या नावानं. खरोखर मंडळी हा जगा वेगळा देव आणि खरोखर जगा वेगळा देव हा ब्रह्मांड नायक बळवमा लोकांचं कल्याण करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये शिव शिवला झेंडा लावत चाललाय. अरे तू माझ्याकडे येऊ नको, मीच तुझ्याकडे येतो. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मामा सेवा करून घेतात. तर असंच मामांची बकरी कर्नाटक भागामध्ये होती. येरगट्टी गावामध्ये मामांचा तळ होता मंडळी, आणि त्या गावच्या परिसरामध्ये एक 21 जणांची रामोशी समाजाची दरोडेखोरांची टोळी होती. त्या टोळीचा मोरक्या होता मंडळी बाळाप्पा बागडी. अरे नवीन कोणताही गावामध्ये धनगर आला की त्याच्या तळावर हे 21 जण दरोडेखोर दरोडा घालणार म्हणजे घालणार. मावांचा तळ त्या येरगट्टीच्या माळावर होता. 500 बकरी होती मंडळी, 500 बकरी होती, आणि लांबूनच ह्या 21 जणांनी पाहणी केली आणि एक दिवस निश्चित केला. अरे आज दरोडा यशस्वी झाला तर आपल्या घरावर सोन्याची कौलं पडतील. अरे श्रीमंत धनगर दिसतोय, जेवढी बकरी उचलताय त्या तेवढी उचलायची. 21 जणांनी ठरवलं. रात्रीची वेळ होती, 12 वाजलेले होते मंडळी. तळावर अशीच गर्दी भरलेली होती मंडळी. लोक येत होती, प्रसाद घेऊन जात होती. दिवसभर दमलेली मेंढके मंडळी सगळे जण झोपले गेले. तळ शांत झालं. 1 वाजल्या मंडळी. अरे 21 जण दरोडेखोर होती. टोळीचा मोर्चा होता बाळाप्पा बागडी. हातामध्ये कुऱ्हाडी घेतल्या, काट्या घेतल्या, दावा घेतलं. तळ समोर दिसतोय मंडळी. 52 किलोमीटर अंतर मामांचा तळ दिसतोय. सगळ्यांनी पळायला सुरुवात केली. अरे पळायला सुरुवात केली. पळतात 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 2 वाजल्या, 3 वाजल्या, 4 वाजल्या. पळून 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 अक्षरशः दबली मंडळी. जाग्यावर उभी राहिली. अजून सुद्धा 52 किलोमीटर अंतर दिसत होता. मनामध्ये विचार चालू झाला, अरे 1 वाजल्यापासून पळतोय, 2 वाजल्या, 3 वाजल्या, 4 वाजल्या, तरी अजून 52 किलोमीटर अंतर पार झालं नाही. तर अजून समोर दिसतोय. पळून पळून अक्षरशः दमली. पण परत विचार केला, अरे हा दरोडा यशस्वी करायचा म्हणजे करायचा. अरे पळा, आणि पळायला सुरुवात केली मंडळी. 4 वाजल्या, 5 वाजल्या, 6 वाजल्या. अरे बघता बघता दिवस उजाडला. आणि दिवस उजाडल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, रात्री 12-1च्या टायमाला ज्या ठिकाणावरून पळायला सुरुवात केली, अरे त्याच ठिकाणी आपण सगळेजण थांबलेलो आहोत. मग रात्रभर पळालोय, पण 52 किलोमीटर अंतर पार झालं नाही. अजून सुद्धा मामांचा तळ 52 किलोमीटर अंतर तसाच दिसतोय. अरे जसं रेल्वेच्या डब्यामध्ये बसल्यानंतर जमीन पाहिल्याचा आपल्याला भास होतो, तसा त्यांना जमीन आणि मामांची बकरी, मामांचा तळ पुढे पडल्याचा भास होत राहिला रात्रभर. पण मामांचा तळ सापडला नाही. हे गौड बंगाल कोणाच्या लक्षात येईना. काय करावं सुचत नव्हतं. हे गौड बंगाल कोणाच्या लक्षात येईना. पण त्या टोळीचा मोरका बाळाप्पा बागडी मात्र हुशार होता. त्याला विचार केला, अरे ही काहीतरी भुताटकी असेल, नाही तर ज्याच्या तळावर आपण दरोडा घालतोय तो कोणीतरी साधू संत, कोणीतरी देव अवतारी पुरुष असला पाहिजे. अरे रात्रभर पळालोय ना, रात्रभर पळालोय ना, त्याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय आता घरी जायचं नाही. चला म्हणले तळावर. कोण तो धनगर आहे, त्याला पाहिल्याशिवाय आता घरी जायचं नाही. आणि सगळे जण मंडळी, ती 21 जण दरोडेखोर चालत 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 निघाले. मामांच्या तळावर 7:30 पावणे 8 वाजता तळावर आली. मामा तंबूच्या नेहमी उजव्या बाजूला बसायचं, लक्षात घ्या. मामांचा तंबू असायचा जमिनीवर. मामांचा पालखी सोहळा पाहिला असेल मंडळी. मामांच्या मूर्तीच्या पाठीमागं कापडी तंबू दिसतोय, तसा जमिनीवर तंबू असायचा. त्यामध्ये मुळे महाराजांचा एक फोटो असायचा. मुळे महाराज म्हणजे मामांचे गुरु मुळे महाराज, दत्तात्रयांचे अवतार म्हणतात.
मुळे महाराजांचा एक फोटो असायचा, विठ्ठल रुक्माईचा एक फोटो असायचा, बाबलादी सदाशिवाचा एक फोटो असायचा, हलसिद्धनाथांचा एक फोटो असायचा आणि स्वतः बाळू मामांचाच एक फोटो. दोन्ही बाजूला 2 गोडीमध्ये मामा बसलेले. असे 4-5 फोटो मामा द्वादशीच्या दिवशी पुजायचे. मामा सांगायचे, अरे माझ्या तंबूची वाट ऐका, अरे स्वर्गाला जाणारी वाट म्हणजे कैलासाला जाणारी वाट आणि माझ्या तळावरच्या तंबूची वाट एक. लक्षात घ्या, शब्द बारीक लक्षात घ्या. अरे परमेश्वराच्या घरची वाट आणि माझ्या तळावरच्या तंबूची वाट एक. मामा साक्षात परमेश्वर आहे हे मामांनी अप्रत्यक्षरित्या मामांनी भक्तांना सांगितलं. परमेश्वराच्या घरची वाट आणि माझ्या तळावरच्या तंबूची वाट एक. मामा 2 पायाच्या चौडीवर जमिनीवर बसायचं, तंबूच्या उजव्या बाजूला हातामध्ये काठी होती आणि गोल 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 रिंगण मारत मामा बसलो होतो. ही 21 जणांची दरोडेखोराची टोळी मामांच्या समोर आली. त्यावेळेस मामांनी त्या बाळाप्पा बागड्याला आवाज दिला, अरे बाळाप्पा बागड्या, अरे रात्रभर लय पडून लय दमलाशील नाही रे. त्या बाळाप्पा बागड्याच्या लक्षात आलं, अरे 21 जण आपण पळत होतो, ही गोष्टच कोणाला माहित नव्हती. ज्या अर्थाने ओळखली हे कोणीतरी देव अवतारी पुरुष असायला पाहिजे. 21 जणांना मामांच्या चरणावर मस्तक ठेवलं, देवा क्षमा करा, अरे केवढी मोठी आम्ही चूक करायला निघालो होतो. साक्षात देवाच्या तळावर आम्ही दरोडा घालायला निघालो होतो, देवा क्षमा करा. पण त्यावेळेस मामांनी सांगितलं, बाबा हे चोरी लबाडी दरोडा घालणं बंद करा, नीती धर्माने कमवा, अर्धी का सुखाची खा, पण ही चोरी लबाडी करू नका, तरच मी तुम्हाला माफ करतो. त्या 21 जण दरोडेखोर बाबांना नतमस्तक झाले, देवाला वचन दिलं, देवा आजपासून चोरी करणार नाही, लबाडी करणार नाही, कष्ट करून खातो, पण आम्हाला माफ करा. मामाने त्या क्षणाला माफ केलं. माफ केल्याने मामांचे भक्त बनले. बघा दरोडेखोर होते पण मामांचे भक्त बनले आणि ते सगळे 21 जण मामांना नतमस्तक झाले. मामांना देवाला बोलायला लागले, देवा आता तुम्ही आमच्या गावाला चला, तुम्ही आमच्या गावाला चला. आमचं गाव पाठीमागं माळेहार नावाचं गाव आहे, त्या गावाला चला. आम्ही मेंढी माऊलीची सेवा करतो, मेंढी माऊलीला पोटभर चारा देतो, अन्नदान करतो. त्यावेळेस माझ्या देवानं सांगितलं, साल चालू होतं मंडळी, 1921 सालचा प्रसंग. त्यावेळेस माझ्या देवानं सांगितलं, अरे तुमची माझ्यावर एवढी श्रद्धा असेल, तुमची माझ्यावर एवढी भक्ती असेल, मी जरी आज तुमच्या गावाला आलो नाही तर भविष्यात माझी हाडं येऊन तुमच्या गावाला भेट देतील. शब्द लक्षात घ्या. मामांनी सांगितलं, अरे तुमची माझ्यावर एवढी श्रद्धा असेल, तुमची माझ्यावर एवढी भक्ती असेल, मी जरी आज तुमच्या गावाला आलो नाही तर भविष्यात माझी हाडं येऊन तुमच्या गावाला भेट देतील. बघता बघता मंडळी 50 वर्षाचा काळ लोटला गेला. 4 सप्टेंबर 1966 ला मामाने समाधी घेतली. बघता बघता 50 वर्षाचा काळ लोटला गेला. 1971 साल आलं. मामांची बकरी जाणार होती मंडळी. कर्नाटक राज्यामध्ये सौंदती नावाचा तालुका, सौंदती तालुक्यामध्ये बुद्नूर नावाचं गाव, म्हणजे हलाप्पा कारभारी 14 नंबर पालखीचे कारभारी, त्यांचं गाव ते बुद्नूर. त्या गावाला मामांची बकरी जाणार होती. मामांच्या शेळ्या मेंढ्या, मामांचा साधू साधनांचा हा दिंडी सोहळा जाणार होता. पण त्या भागामध्ये पाऊस कमी होता, चारा पाण्याची सोय होईना, म्हणून पंच लोकांना या माळीहार नावाच्या गावामध्ये बकरी आणण्याचं नियोजन केलं. बाळाप्पा बागड्याचं वय झालं होतं मंडळी. काल काय खाल्लं ते आज आपल्याला आठवत नाही. 50 वर्षापूर्वीचा काळ, 50 वर्ष लोटले होते. बाळाप्पा बागडी दरवाजा समोर बसलेला होता. रस्त्यानं बकरी चालली होती. मामांच्या शेळ्या मेंढ्यांचा कळप रस्त्यानं चालला होता. एवढ्या त्या कळपातला मोठा बकरा पळत पळत आला आणि बाळाप्पा बागडीच्या दारासमोर गतप्राण झाला. त्यावेळेस त्या बाळाप्पा बागडीच्या लक्षात आलं, त्या बकऱ्याच्या जवळ गेला. त्यावेळेस कानामध्ये त्याचा शब्द घुमायला लागला, अरे तुमची माझ्यावर एवढी श्रद्धा असेल, भक्ती असेल, मी जरी आज तुमच्या गावाला आलो नाही तर भविष्यात माझी हाडं येऊन तुमच्या गावाला भेट देतील. मामांचं हाड म्हणजे मेंढी माऊलीचं हाड. लक्षात घ्या, आज तुमच्या गावामध्ये मामांच्या मेंढी माऊलीची समाधी झाली. साक्षात देवानं इथं कोणत्या ना कोणत्या सूक्ष्म रूपात देव हजर राहिल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस मंडळी त्याच गावामध्ये त्या मेंढी माऊलीची, त्या मामांच्या मोठ्या बकऱ्याची समाधी देण्यात आली.
3 आठवडे त्या भागामध्ये बकरी होती. 50 माणसं एकत्र आली, हातामध्ये कुऱ्हाडी घेतल्या, काट्या घेतल्या, रात्रंदिवस बकऱ्यांची राखण केली. अरे उभ्या पिकामध्ये सगळी बकरी चारली. खाऊन बुडवणारा देव नाही लक्षात घ्या. मामांचा हात देण्यासाठी मामा सांगायचे, अरे माझी बकरी जरी नुसती तुमच्या शेतातून फिरून गेली तरी पिकायला लावल्याशिवाय राहणार नाही. एखादी नापीक जमीन असेल त्या जमिनीतून जरी बकरी फिरून गेली, मामांच्या मेंढी माऊलीची लेंडी जरी त्या शेतामध्ये पडली तरी देव पिकायला लावते. 3 आठवडे बकरी त्या भागामध्ये होती. रात्रंदिवस बकऱ्यांची राखण केली, पंचपकानाचा प्रसाद केला. दुसऱ्या गावाला मंडळी बकरी मार्गस्थ केली. बघा दरोडेखोर होते पण मामांच्या तळावर आले, मामांची सेवा केली. खरोखर देव कोणत्या रूपाने कुणाचा आजार बरा करेल, कुणाच्या मनामधला द्वेष निर्माण केलेला तो घालवल ते सांगता येणार नाही. तर असंच मंडळी 1938चा प्रसंग. 1938 साली मामांचा भंडारा उत्सव होता मेतके गावाला. पहिला मामांचा उत्सव, भंडारा उत्सव चालू केला मामांनी फाल्गुन वद्य एकादशीला 1932 सालामध्ये. 7 वर्ष भंडारा उत्सव आपल्या गावामध्ये होतोय तरी देव सगळ्या गावाला कळाला. मामांचा भंडारा उत्सव चालू होता. मामांचा भंडारा उत्सव चालू होता. मामांच्या शेळ्या मेंढ्या चरायला गेलेले होते. त्याच वेळेला मंडळी काय झाले, एक ज्योती दोंडी पाटील मंडळी चुकून त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बकरी गेली. थोडंसं पिकाचं नुकसान झालं, आंब्याचं झाड खाल्लं. मामांच्या गड्याला एवढं बेदम मारलं, मामांच्या सेवेकऱ्याला एवढं बेदम मारलं, लय मारलं. भंडारा उत्सव संपला. भंडारा उत्सव संपल्याने मामांनी सांगितलं, बाबा आजपासून भंडारा उत्सव मी या गावामध्ये करणार नाही. अरे माझा न्याय करा. गावामध्ये पंच लोकांमध्ये बैठक बसली. सांगा बाबा काय प्रॉब्लेम आहे, कुणी मारलं तुमच्या गड्याला? जसं त्या ज्योती दोंडी पाटलाचं नाव घेतलं सगळ्यांनी माना खाली घातल्या. अरे गोरगरिबांच्या मुंढ्या मुरगाळणारा तो ज्योती दोंडी पाटील होता. एकही माणूस त्याच्या विरोधात बोलायला तयार नाही. त्यावेळेस मामांनी सांगितलं, अरे जगाचा न्याय देवा हा बाळू धनगर करतोय, न्याय करा सांगितलं तुम्हाला माझा. अरे हा बाळू धनगर न्याय करील. अरे 6 महिन्याच्या आत तोच ज्योती दोंडी पाटील अरे अंगावरची कापडं फाडेल, कुत्र्या आणि भाव आणि त्याच्याच विष्ठेचा अंत होईल. शापवाणी मामांची बाहेर पडली. मामा सांगायचे, अरे माझा शब्द, अरे आमचा जीव म्हणजे तलवारीचा पात आहे. एकदा बोललं म्हणजे वार करणार म्हणजे करणार. आम्ही बोललेला शब्द आम्हाला परत माघारी घेता येत नाही. जसा श्रीराम प्रभूंच्या धनुष्यातून सुटलेला धनुष्य बाण परत मला माघारी घेता येत नाही, तसा आम्ही बोललेला शब्द आम्हाला परत माघारी घेता येत नाही. पुढे 6 महिन्याच्या आत तोच ज्योती दोंडी पाटील अंगावरची कपडे फाडायला लागला. कुत्र्यावानी गल्लीमध्ये जायचा, बकायचा आणि त्याच्याच विष्ठेत त्याचा अंत झाला. मंडळी संत निंदाजाचे घरी घर नव्हे ते पुरी. तुकाराम महाराजांनी सांगितले, अरे जिथं संतांची निंदा होती, अरे घर राहत नाही तिथं यमाची सावली त्याच्या घरादारावर राहिल्याशिवाय सोडत नाही म्हणते. असा मामांचा अधिकार म्हटले. तर असं मामांच्या तळावर मंडळी 2 महिला मामांच्या तळावर आल्या. मामांच्याकडे यायचं म्हणजे काहीतरी घराणे घेऊन आल्याशिवाय कोण येत नसायचं. मामांच्या तळावर आल्या ना आपापलं घराणं त्या 2 महिला मामांना सांगायला लागल्या. त्यातल्या एका बाईनं सांगितलं, मामा अहो माझ्या मुलाला काम धंदा नाही, तो पोलीस खात्यामध्ये शिपाई व्हायचं म्हणतोय. मामा होऊ देत का त्याला पोलीस? मामानं काय सांगितलं, अरे लोकांचे पैसे खाऊन तुम्हाला श्रीमंत झाल्याचं सुख वाटेल. अरे लोकांचे पैसे खाऊन तुम्हाला श्रीमंत झाल्याचं सुख वाटेल, पण त्या पाठीमागची कर्म तुम्हाला भोगावी लागतील. अनेक प्रकारची पाप तुमच्या हातून होणार. अरे अनेक प्रकारची पाप तुमच्या हातून होणार. मला असं मुळीच वाटत नाही की तुझा मुलगा पोलीस खात्यामध्ये शिपाई व्हावा. अरे सज्जनपणे वागणाऱ्या जीवाची काळजी साक्षात परमेश्वराला देखील करावी लागते.
तुम्हाला पांडुरंग नावाच्या माशेची गोष्ट माहीत आहे का? मामांनी सांगितलं त्या दोन महिलांनी. बघा, देवाच्या मुखातून आलेली गोष्ट आहे का? नामस्मरण किती महत्वाचं. मामांनी सांगितलं एका समुद्रामध्ये पांडुरंग नावाचं एक जोडपं होतं, नर आणि मादी. तो पांडुरंग नावाचा मासा सतत नामस्मरण करत असायचा, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तर मंडळी ती मादी हिनवायची. अहो काय करताय? पांडुरंग पांडुरंग करताय. एक दिवस आपल्याला बळी व्हावंच लागणार, एक दिवस आपली भाजी झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो तिकडे मुळीच दुर्लक्ष करायचं, तिकडे लक्षही देत नव्हता. आणि त्याचं नामस्मरण मंडळी कायम चालू असायचं, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. एक दिवस कोळ्यानं जाळं टाकलं समुद्रात, भरपूर मासे त्या जाळ्यामध्ये अडकले गेले. आणि हे पांडुरंग नावाचं नर आणि मादी हे जोडपं सुद्धा त्या जाळ्यामध्ये अडकलं गेलं. तरी त्याचं नामस्मरण चालू होतं, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. त्या कोळ्याने सगळे मासे बाहेर काढले, तरी ती मादी हिरवायला लागली. अहो कसं आलाय पांडुरंग? काय पांडुरंग पांडुरंग करता? आपल्याला आता बळी व्हावंच लागेल, आपली आता भाजी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस तो पांडुरंग नावाचा मासा बोलायला लागला, मला तसं मुळीच वाटत नाही. माझा पांडुरंग माझा कदापि घात होऊ देणार नाही. आणि नामस्मरण चिंतन चालू झालं, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. त्या कोळ्याने सगळे मासे काढले, एका टोपल्यामध्ये टाकले. पांडुरंग नावाचं जोडपं नर आणि मादी मासे बरे वाटले म्हणून तळाला पाणी ओतून टाकलं. विकाई गेला, सगळे मासे विकले. हे दोन मासे घरी घेऊन आला. कोळ्याच्या बायकोला सांगितलं, कालवण तयार कर, मी गावामध्ये फेर पाटकाळ मारून येतो. मंडळी ढगाळ वातावरण झालेलं होतं, कुठंतरी बेजा चमकत होत्या, पावसाळ्याचं वातावरण होतं. तिने ते पांडुरंग नावाचं जोडपं घेतलं, नर आणि मादी एका पातेल्यामध्ये पाणी ओतलं आणि घराबाहेर काही अंतरावर दगडावर घासण्यासाठी गटाराजवळ गेली. पांडुरंग मासा हातात घेतला. अरे जीव जाणार होता, पण त्यानं नामस्मरण चिंतन सोडलं नाही, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आता मात्र मादी हिनवायला लागली. अहो आता कसला पांडुरंग? अहो समोर सूर्य पाहिली. अहो आता ही सूर्य आपल्या नरड्यावर चालणार, आपली भाजी व्हायची वेळ आली. आणि कसला आलाय तुमचा पांडुरंग? त्यावेळेस पांडुरंग मासा बोलायला लागला, अगं परमेश्वराची लीला अगाध असते, अनाकाली असते. अगं साधू पंडितांना सुद्धा त्याचा अंत लागला नाही, आपल्यासारख्या शूद्र जीवांना काय त्या परमेश्वराचा अंत लागला. आणि नामस्मरण चिंतन चालू झालं, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. बघा हातामध्ये पांडुरंग नावाचा मासा होता, दगडावर घासणार एवढ्याच विजेचा लोळ तिथं आला, बीज आदळली आणि वर गेली. मंडळी हातातला मासा गटारीत पडला, पातीला लवणला गेला, पातील्यातला मासा गटारीत पडला. मुसळधार धोधो 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 धो पाऊस चालू झाला. पाऊस जसा चालू झाला, गटार तुडुंब भरली, ओढण आलं, वाहायला लागलं. ते दोन मासे ओढ्या नाल्यानं वाहायला लागले, मोठ्या नदीला जाऊन मिळाले. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. बघा नामस्मरण केल्यानंतर आलेलं मरण सुद्धा चुकवता आलं. बघा मामांच्या मुखातून आलेली गोष्ट आहे मंडळी, लक्षात घ्या. नामस्मरण किती महत्वाचं असतं. माऊलींनी सुद्धा सांगितलंय, नामस्मरण साधन पैसे पे जळतील पापे जन्मांतरीची. आणि खरोखर जन्मांतराचं पाप नष्ट व्हायचं असेल, चालता बोलता हरी बोला, चालता बोलता मामा बोला, चालता बोलता नामस्मरण करा. स्वयंपाक करताना महिला मंडळ सकाळी 1 तास लागतो, संध्याकाळी 1 तास लागतो. रामकृष्णारी म्हणा. बघा देवाचा केलेला तो स्वयंपाक सुद्धा प्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही. खरोखर नामस्मरण केल्यानंतर किती गोष्टी घडतात. आले झालेलं क्षणाक्षणी पावलं पावले आपल्या हातून पाप घडत असते मंडळी, काही ना काही. बघा आपण चाललो तर आपल्या पायाखाली एखादी मुंगी मरत असते, एखादा जीव मरत असतो, पण भगवंताचं नाम घेत चाललं. या जगात फक्त मंडळी मामा सांगायचे, अरे घ्यायचं असेल तर मुखाना हरिनाम घ्या आणि द्यायचं असेल तर अन्नदान करा. खरोखर या दुसरं साधन, तिसरं मामांनी सांगितलं, या मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करा. खरोखर या सेवेसारखं पुण्य दुसरं फळ या जगात मिळणार नाही. बघा चालत्या बोलत्या संतांची सेवा आपल्याला मिळते. म्हणजे हे साधू संत ज्यावेळेस मेंढी माऊली आपल्या घरामध्ये, आपल्या दारामध्ये, आपल्या शेतामध्ये, आपल्या गावामध्ये येतात, तेच साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा मंडळी. खरोखर दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा उत्सव कोणता असेल, त्या मामांच्या मेंढी माऊलीचा सोहळा. बोला 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 मामांच्या नावानं.
तर मंडळी, मामांच्या तळावर कन्याचा प्रसाद शिजलेला असायचा. रोज कन्याचा प्रसाद असणार आणि मामा कन्या खाऊन लोकांचे आजार बरा करायला सांगायचे. अरे माझ्या तळावरच्या कन्याचा प्रसाद खा, तुझा आजार जातोय, कोणाची व्याधी असेल, मुलबाळ होत नाही, अरे कन्या खा. तर असंच एकदा मामांचा तळ असायचा मंडळी. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या अखेर, या 3 महिन्याच्या अखेर मामांचा तळ असायचा. मेतके गावापासून औरनाळ गावापर्यंत. मामांचे एक भक्त होते नंद्याळ गावचे विठू पाटील. मामांच्या तळावरच्या कन्याचा प्रसाद कधी खाल्ला नाही. मामांना सांगायचे, मामा हे अस्वलाचं खाणे हे कोण खाणार, मला भाकरी पाहिजे. मामा सांगायचे, अरे इथे, अरे तुला कुठनं आणायच्या भाकरी? चल म्हणले, बडगाव भागामध्ये जाणारे माझी मेंढी माऊली. बडगाव भागामध्ये मामांच्या तळावर अरे भरपूर भाकरी लोक घेऊन येतात, चल म्हणले. नाही म्हणले मामा, झाली एवढी पुरे झाली संगत तुझी, माझी कामं लय अडकले. विनोदी स्वभाव होता विठू पाटलाचा. मामांच्या तळावर एकनिष्ठपणाने सेवा, एकनिष्ठपणाने चाकरी मामांच्या तळावर करायच्या. झाडापाल तोडण्यापासून, मामांची बकरी राखण्यापासून, मामांबरोबर फिरण्याचं काम हे नंद्याचे विठू पाटील करायचे. नंद्याचे विठू पाटील करायचे आणि मामांची बकरी जाणार होती मंडळी भडगाव भाग, विजापूर भागामध्ये. भडगाव भाग, विजापूर भागामध्ये मामांचा तळ जाणार होता. विठू पाटलाला कळालं आणि विठू पाटील मामांना निरोप देण्यासाठी गेले. 2 जण आंब्याच्या झाडाखाली बसलं होतं, विठू पाटील आणि मामा. मामा बोलायला लागले, अरे इथे, अरे जाऊ नको, अरे इथे ऐक माझं, जाऊ नको, अरे इथे तुझ्याशिवाय माझं मन राहिलं का, जाऊ नको. विठू पाटील ऐकायला तयार नाही. विठू पाटील निघा. मामा अरे झाली एवढी पुरे झाली संगत, मी आता माझ्या गावाकडे परत जाणार. विठू पाटील ऐकायला तयार नाही. विठू पाटील एक 10-12 पावलं पुढे चालत चालत गावाकडे, नंद्याळ गावाकडे निघालं. समोर एक तांब्या होता मामांच्या, तांब्यातलं पाणी घेतलं मामांनी, त्या नंद्याळ गावाच्या दिशेने शिंपडलं. काही दिवसानंतर मामा तो भाग सोडून भडगाव भाग, विजापूर भागामध्ये निघून गेले. नंद्याचे विठू पाटील ज्या क्षणाला गावामध्ये पोहोचला त्याच क्षणामध्ये गुडघ्यामध्ये कळा चालू झाल्या. दुखणं असह्य होऊ लागलं. दुखणं, गुडघा सुजला मंडळी. सारखं निप्पाणीला दवाखान्यामध्ये जावं लागत होतं, पण कसलाच गुण येत नव्हता. बघता बघता 4 महिने ओलांडले गेले मंडळी. अंथरूण धरलं होतं, चालता येत नव्हतं विठू पाटलाला. त्यावेळेस शिंगाडी, सत्याप्पा शिंगाडी आप्पाच्या वाडीचे, ते सत्याप्पा शिंगाडी आणि विठू पाटील मित्र होते. निरोप मिळाल्या बरोबर विठू पाटलाला भेटायला आले. अरे जाऊन सांग माझ्या मामाला, हे दुखणं मला काय म्हणाय सांग. विठू पाटील सांगायला लागले. शिंगाडीला सांगितलं, अरे जा मामांच्या तळावर आणि मामांना निरोप दे, दुखणं माझं बरं कर. आणि मामाचं दुखणं बरं करणार नसेल तर मी गळफास घेऊन आत्महत्या करणार आहे, हेही मामाला सांग. त्यावेळेस शिंगाडी लगबगीने निघाले. मामांचा तळ होता मंडळी कर्नाटक राज्यामध्ये विजापूर नावाचा जिल्हा, विजापूर जिल्ह्यामध्ये मुधोळ नावाचा तालुका आणि मुधोळ तालुक्यामध्ये निंगापूर नावाचं गाव. या गावामध्ये हा लगबगीने शिंगाडी तिथं पोहोचला. मामाने लांबूनच पाहिलं मामांना. अरे जगात काय चाललंय? या बाळू धनगराच्या डायरीला बार असते. मामा सांगायचे, अरे तुमचा आत्मा या जगातले सर्व आत्मे अखेर सायंकाळी आपण केलेल्या कर्माची नोंद माझ्यापर्यंत देतो. मग मामा कोण असं? अरे जगात काय चाललंय मामा सांगायचे, मला सांगायची गरज नाही. माझ्या डायरीला समजा बार केलेलं असतं. कोण माझ्या तळावर सेवा करते, कोण अन्नदान करते, कोण चाकरी करते, कोण मामांच्या तळावर भाकरी आणून देते. मामांनी सांगितलं मला सांगायची गरज नाही, माझ्या डायरीला समद बार केलेलं असतं. त्यावेळेस मामांनी या शिंगाडीला पाहिलं. मामा बोलायला लागला, अरे शिंगाडी, अरे गावाकडे सगळं पाऊस पाणी बरी आहे का? अरे बायका पोरं सगळी बरी आहेत का? बरी आहेत मामा. मग एवढ्या लांब कशासाठी आला? मामांना सगळं माहित असायचं. मामा मुद्दाम विचारायचं, मामा अहो नंद्याचे विठू पाटील गुडघा भयंकर सुजलाय, भयंकर कळाय, त्यात एवढा दवाखाना झाला पण कसला सुद्धा गुण आला नाही. अरे मी काय डॉक्टर हाय का वैद्य आहे? मामा बोलायला लागला, अरे मी काय डॉक्टर हाय का वैद्य आहे? मामा काय करायचंय तो तुम्ही करा. निरोप द्यायला लावलाय. दुखणं जर बरं करणार नसेल तर मी गळफास घेऊन आत्महत्या करणार.
आणि त्याच वेळेला मंडळी माझ्या देवाला सुद्धा दया आली. माझा देव जगाचा मालक, विश्वाचा मालक, त्रैलोक्याचा धनी, माझा ब्रह्मांड नायक बोलायला लागला. अरे सगळं दुखणं बरं करू का थोडं शिल्लक ठेवू? मामा सगळं दुखणं बरं करा. नाही म्हणजे 75% दुखणं बरं करतो, 25% दुखणं तसं शिल्लक ठेवतो. समोर पाणी होतं मंडळी तांब्यामध्ये. फक्त मामाने पाणी घेतलं, नंद्याळ गावाच्या दिशेने जसं शिंपडलं, विठू पाटलाचा गुडघा बारा झाला आणि विठू पाटील चालायला लागला. फक्त 25% दुखणं शिल्लक होतं. शिंगाडी नंद्याळ गावाला येईपर्यंत मंडळी हा विठू पाटील चालायला लागला होता. शिंगाडीने मामा या विठू पाटलाचा निरोप घेतला, गावाकडे निघून गेला. काही दिवसाने मामाने कर्नाटक दौरा आटपून मामा अक्कोळ गावामध्ये बाळोबाच्या माळावर मामांचा तळ पडला. विठू पाटलाला कळालं, अरे मामा अक्कोळ गावामध्ये आलाय. विठू पाटलाला चाला येत होतं म्हणून हळूहळू हळूहळू चालत 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 मामांच्या तळावर गेला. त्यावेळेस मामा बोलायला लागला, अरे विठ्या, अरे काय विषय का? त्यावेळेस विठू पाटील मामांना बोलायला लागलं, मामा अरे तू लई मोठा अवस्था आहे रे. अरे शिल्लक दुखणं अजून ठेवलंच, हे दुखणं बरं करतो का नाही सांग, नाही तर तुझ्या समोरच्या झाडाला मी फास घेऊन आत्महत्या करणार. त्यावेळेस माझ्या देवानं सांगितलं, अरे इथ्या, अरे दुखणं बरं होत आहे, पण त्यासाठी देव म्हणतोय कन्या खायला पाहिजे. विठू पाटलानं कधी कन्या खाल्ल्या नाही, पण मामाने सांगितलं, विद्या अरे दुखणं बरं होत आहे, पण देव म्हणतोय त्यासाठी कन्या खायला पाहिजे. मामा अरे कन्याच काय, तू देव खायला तयार आहे. मामाने स्वतःच्या हाताने कन्या दिल्या. कन्या दिल्या आणि दुखणं पूर्ण नाहीस झालं. त्यावेळेस माझ्या देवानं सांगितलं, अरे विद्या, अरे 11,000 चालणारं रामबाण औषध म्हणजे माझ्या तळावरच्या कन्या लेखा. जिथं डॉक्टर लोक हात टेकतात, जिथं आजाराला औषध मिळत नाही, तिथं माझ्या कन्या इलाज करतात. अरे माझ्या कन्या तुम्हाला मिळतात, अरे माझ्या कन्याचा प्रसाद तुम्हाला खायला मिळतोय, म्हणजे तुमचं माझं पूर्वजन्मीचं काहीतरी संबंध असल्याशिवाय तुम्ही माझ्या तळावर येत नाही, माझ्या कन्याचा प्रसाद तुम्हाला मिळत नाही. आता पूर्वजन्मीचा संबंध तरी कसा? अरे माझ्या देवाने सांगितलं, अरे कुरुक्षेत्रावर गीता सांगणार श्रीकृष्ण भी मीच होतो आणि राम होऊन सुद्धा 14 वर्ष वनवास मीच केलाय. अरे 33 कोटी देवांचा अवतार मी घेतलाय. राम होऊन वनवास केला, कृष्ण होऊन गायी राखल्या. अरे राम होऊन वनवास केला, कृष्ण होऊन गायी राखल्या आणि धनगराच्या जन्माला आलोय खरं, पण देव म्हणून आज तागायत कोणाला ओळखता आला नाही. मामा सांगायचे, अरे कृष्णाचा जन्म झालाय मंडळी. मामा सांगायचे, कृष्णाचा जन्म झालाय गोकुळात आणि माझा अक्कोळात. अरे गोकुळ नाकळ याचा जरा विचार करा. मामा सांगायचे, मामा सांगायचे, अरे गोकुळ नाकळ ह्याचा जरा विचार करा. अरे धनगराच्या जन्माला आलोय खरं, पण देव म्हणून आज तागायत कोणाला ओळखता आला नाही. मामाने सांगितलं, अरे एखाद्याचा लांब लांब संबंध नाही. माझ्या तळावरच्या कन्याचा प्रसाद खाण्यासाठी निघालाय 7 समुद्राच्या पलीकडून निघाला हेलिकॉप्टरनं माझ्या तळावर कन्याचा प्रसाद खाण्यासाठी निघालाय, पण पूर्वजन्मीचा काही सुद्धा संबंध नाही. अरे हेलिकॉप्टरनं जरी आलं तर हेलिकॉप्टर सुद्धा बंद पडेल, पण इथपर्यंत पोहोचू देणार नाही का? तर पूर्वजन्मीचा काहीतरी तुमचा न माझा काहीतरी संबंध असल्याशिवाय तुम्ही माझ्या दरबारात माझ्या तळावर येत नाही. कुणी सांगितलं? मामांनी सांगितलं. कन्याचा प्रसाद म्हणजे महत्व लक्षात घ्या. आजही मंडळी मेजर पडवळ म्हणून आजही मंडळी जिवंत आहे. सूर्य उगवला होता, सकाळ सकाळ सूर्य उगवला होता. लहान लहान पिल्लं पाजण्याचं काम चालू होतं, स्वयंपाक चालू होता. मामा तंबूच्या उजव्या बाजूला बसलं. सूर्य उगवला होता. सूर्याला मामाने नमस्कार केला आणि माझा देव बोलायला लागला, अरे कालवर दुनिया कालवर, जगामध्ये अशी मोठी महामारी येईल, डॉक्टर लोक हात टेकतील, आजाराला औषध मिळणार नाही, लोक मोसक्या घालून निघतील. हे जसं मामांचं भाकीत चालू झालं तसं भक्त मंडळींनी पिल्ल पाजली, चहा घेतला, मामांपाशी आली. वसंत पडवळ मेजर आजही जिवंत आहे मंडळी. मामांसोबत बकरी राखलेली. मामा लोक जनावरांना मुसक्या घालतात आणि तुम्ही सांगताय माणसांना मुसक्या घालतात. अरे राजाच्या बक्षील म्हणजे
मामा रांडेच्या उंडीच्या सुकाळीच्या शिवे द्यायचे. लक्षात घ्या, संतांच्या शिवे म्हणजे साक्षात ओवे आहे. मामांची शिवे असायची मंडळी आपल्या पाठीमागा असणाऱ्या साडेसातीला, आपल्याला नाही. मामा सांगायचे माझ्या एका शिवीची जर किंमत करायला गेला तर 1,00,000 रुपयापेक्षा जास्त होईल. आणि खरोखर मामांनी कोणा देते भंडारा, कोणा देते शिव्याचा मारा, कोणा देते कण्याचा घास भरा कल्याण त्याची. आणि त्यावेळेस मामांनी भाकीत केलं. एवढी करोनाची महामारी आली मंडळी, किती लोक मेली, पण मामांच्या भक्ताला एकाला सुद्धा करोना झाला नाही. हीच माझ्या जगाच्या मालकाची ताकद. अरे अशी लोक यायची मामांच्या तळावर यायची, कुठे मास्क नव्हतं, सॅनिटायझर नव्हतं, कुणाला करोना झालाय हे सुद्धा माहित नसायचं. पण मामांचा चिमूटभर भंडारा घ्यायची, निघून जायची, उदाहरण ऐकायचे मंडळी. अरे ठाणगे फाटा यलपाण्यामध्ये जवळजवळ 1-1.5 कोटीचं मंदिर बांधले. सुनील नावाचा मुलगा ग्रामपंचायतीमध्ये कामाला आहे बघा, कधी जाऊन चौकशी करा. करोना झाला होता, 10 लाख रुपये घालवायची तयारी होती मंडळी, पण मामांचा पालखी सोहळ्यावर आला, चिमूटभर भंडारा घेतला, घरी गेला. अरे तिथे डॉक्टर लोक हात टेकतात, आजाराला औषध मिळत नाही, तिथं माझ्या कार्याचा इलाज होतोय आणि माझा भंडारा काम करतोय असं सांगणारा माझा देव बाळो. मामाने त्यावेळेस सांगितलं होतं आजाराला औषध मिळणार नाही, डॉक्टर लोक हात टेकतील, करोनाला औषध मिळालं का? औषध मिळालं नाही, पण मामांच्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही. मामांनी सांगितलं आज किती लोक मेली मंडळी, हिशोब नाही. आज तुम्ही आणि मी आजच्या तारखेला मंडळी, आजच्या वेळेला आज जिवंत आहे. अरे बरे झाले आजवरी नाही परिलो मृत्यूच्या हरी, वाचून आलो इतवरी उरले ते हरी. तुम्हा समर्पण. अरे उरलेलं आयुष्य भगवंताच्या सेवेमध्ये लीन करा, नामस्मरण करा, चिंतन करा. खरोखर जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. कुछ समय ऐसा भी निकालो, प्रेम करो भगवान से, प्रेम करो भगवान से. एवढ्या करोनाच्या महामारीतून आपल्याला वाचवले. मामाने सांगितलं रे माझी सेवा करणार आहे का? कानामध्ये शब्द साचवून ठेवा. अरे माझी सेवा करणारा यदा कदाचित त्याचं आयुष्य संपल्यानंतर मेला, त्याचं वय झाल्यानंतर मेला, तर त्याला न्यायला यम येत नाही. अरे मीच जन्माला घातलोय, मीच घेऊन जाणार. अरे यमाला तर यमाच्या तोंडात मी पायतान घालतोय. अरे माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही, देवाने सांगितलं. मग विचार करा, एवढा अधिकार जर मामांची भक्ती, मामांची सेवा केल्यानंतर मिळत असेल तर का मामांची सेवा करायची नाही? अरे मामांची सेवा करा, भक्ती करा. बोला 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 वंच्या नावानं. टाइम किती झालाय? टाइम 4:18 ना. फुलं वाटा ना, फुलं तो पण. खरोखर मामांचं सांगण्यासारखं भरपूर असते मंडळी. फुलं पटकन वाटा, 2 जण उठा, पटपट वाटा सगळ्यांना. बाकीची तयारी करा. मोबाईल